दादाचं वयही नव्हतं. आणि असं दादा इतके वर्षात कधी असा थकलाय किंवा आजारी पडलाय असं कधीच झालेलं नाही. त्याच्यामुळे हा आमच्यासाठी म्हणजे आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही आहे. आणि शेवटी नियतीच्या मनात काय दादा होतं. गेल्यानंतर ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अगोदर पवार साहेबांचं सांगणं की यामध्ये घातपात नाहीये, नंतर रोहित पवार यांनी पुढे येऊन सांगणं की घातपात झालाय म्हणून. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की ह्याची सविस्तर इन्क्वायरी ते करतील. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत. त्याच्यामुळे रोहित नी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं, हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे तर मांडली. आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल. त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघूया. प्रश्न म्हणजे खरं तर पवार कुटुंबियाकडनं काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणजे अजितदादांना खूप जवळचे मानत होते किंवा आहेत असं सातत्यानं सांगतात. त्यांचा या सगळ्या संदर्भामध्ये फार असं स्टँड पाहायला मिळत नाहीये. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. जे मी वर्तमानपत्रात वाचते, कुटुंबात आमच्या जी चर्चा झालेली आहे, आम्ही एक खूप अडचणीच्या काळातून आपलं कुटुंब हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे एकमेकाला आधार देत आम्ही सगळे पुढे जातो. ताई, आज 12 तारीख आहे. 12 तारखेला पवारसाहेब पण म्हणाले होते की घोषणा होणार होती विलिनीकरणाची. आज 12 तारीख आहे. त्याच्यावर आणि अंकुश काकडेंनी म्हटले आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही करणार होता. ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात. अनेक वेळा आज दादा नाही, त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही. तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता. आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे. आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे. त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया. आज डिस्कशन काय झालं? राजकीय पक्ष आहे त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या असं सांगूनच टाकलेलं आहे की दादांसोबत जी काही चर्चा झाली ती चर्चा राहिली, पण आता पक्ष आमच्याकडे आहे आणि असं निर्णय आता आम्हाला घ्यायचा. आमचा पक्ष वेगळा आहे. प्रत्येकाला हे बघा, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी सीमेत बोलते जे माझा आणि माझ्या भावाच्या नात्यातलं आहे. मला दादा जे बोलला होता, माझं दादाशी जे बोलणं झालं होतं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये आहे. आज माझा भाऊ नाही आहे. कुठला पक्ष कुठे म्हणजे एकत्र होईल, कशामध्ये येईल असा थेट सवाल सुनील तटकरे यांनी त्यांचं विचारला म्हणणं की विलिनीकरण होणार होतं, तर मग कुठल्या पक्षाचं कुठे? आणि तुम्ही एनडीए जॉईन करणार होते का? ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे. आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे. आणि ते बऱ्याच लोकांना ते माहिती आहे. बोलणं आता पुढं ताई चालू राहील म्हणजे फार बघूया ना हो. माझा भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झाले. आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ. ताई तुम्ही त्यांचं म्हणताय तर तुम्ही म्हणणं शॉक असं मधनं आहे बाहेर की अजून आलेले दादा नाही. गेले, दादाच्या गेल्या त्याच दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. मी तुमच्या हे पक्षात बघा, ही लोकशाही आहे. त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता, त्याच्यामुळे त्यांना कारणी न जाता विमानानं जावं लागलं. तो एक मोठा संशय ते व्यक्त करताय. त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, मला त्याची माहिती नाही, पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन. अमित भेट घेण्यासाठी काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती. मी त्यांनाही विनंती केली होती, पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला. मला संध्याकाळ झाली. त्याच्यामुळे काल मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची. पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे. त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन. अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या आहेत तुमच्यासोबत? एक तर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत. आदरणीय पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा, सोनियाजींचा, राजनाथ सिंगजींचा, राहुलजी, प्रियांकाजी,
म्हणजे ओमर अब्दुल्ला अनेक आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे अशा अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सूनचे फोन आले आणि माननीय प्रधानमंत्री जी राजनाथ सिंगजी सोनियाजी असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल त्यानंतर गेल्या 2-3 दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.